महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पंढरीनाथ भगवान की जय। आपण मोक्षदा एकादशी बद्दल जरा माहिती जाणून घेणार आहोत। मोक्षदा एकादशी केल्यानंतर कोणतं पुण्य प्राप्त होतं? मोक्षदा एकादशीचं महात्म्य काय आहे? तर या संदर्भात सुंदर अशी कथा प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णाने सांगितलेली आहे। पूर्वीच्या काळी याच मथुरेमध्ये वैखानस नावाचा राजा होऊन गेलेला होता। हा वैखानस राजा धर्माने चालणारा होता, भाविक होता, सात्विक होता आणि नीती धर्माने राज्यकारभार करत होता। एक दिवस हा वैखानस राजा आपल्या महलामध्ये झोपलेला असताना त्याला एक रात्री स्वप्न पडलं। त्याचे वडील नरकामध्ये पचत आहेत आणि ते सारखे ओरडून म्हणत आहेत की बाळ, या नरकातून माझा उद्धार कर रे। असं स्वप्न वैखानस राजाला रात्री पडलं। राजा ज्यावेळेस जागी झाला त्यावेळेस राजाला काही करमणं, त्याचं मन कुठेच लागणं। कारण आपले वडील नरकामध्ये असताना कोणत्या मुलाचं मन लागेल? तर राजाला कुठल्याही गोष्टीत रममान होईना, त्याला करमणं। शेवटी राजानं आपल्या वडिलाच्या उद्धारासाठी आपल्या घरामध्ये अनेक आणि काही ना काहीतरी उपाय केले। परंतु राजा विचार करतो की आपले पूर्वज हे नरकामध्ये आहेत, त्यांना सद्गतीला लावणं हे माझं परम कर्तव्य आहे। एक सांगू मंडळी, आपले पूर्वज जर नरकामध्ये पचत असतील तर आपण आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी कोणता तरी उपाय केलाच पाहिजे। राजा सुद्धा विचार करतो, माझ्या वडिलाच्या उद्धारासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे। म्हणून राजाने विचार केला, अनेक उपाय केले, पण शेवटी राजाचं मन बोलू लागलं। मन त्याचं असं म्हणू लागलं की आपण जरी उपाय केले तरी सुद्धा विद्वान ज्ञानी लोकांचा सल्ला घेऊनच वडिलाच्या उद्धारासाठी काहीतरी करावं। म्हणून राजाच्या लक्षामध्ये आलं की आपल्याच राज्याच्या जवळ एक छोटासा डोंगर आहे आणि त्याच डोंगरावरती एक विद्वान ऋषी राहत आहेत आणि त्यांची कीर्ती सुद्धा पसरलेली आहे। राजाने विचार केला की ज्ञानी लोकांना, विद्वान लोकांना आणि विचारून आपण मार्ग काढू। तसा राजा त्या ऋषीकडे गेला। त्या डोंगरावरून, त्या अरण्यातून जात असताना झाडावर वेगवेगळ्या रंगाचे पशुपक्षी पाहत पाहत राजा निघाला। ऋषीकडे जात असताना वेगवेगळ्या रंगाचे पशुपक्षी, झुळझुळ वाहणाऱ्या नद्या, झाडाला असलेले फळं, राजाने ते सगळा प्रकार पाहिला आणि त्या ऋषीमुनीकडे जात असताना राजा सगळ्या अरण्याचा आणि आनंद घेत घेत पशुपक्ष्यांना पाहत पाहत तो राजा ऋषीकडे निघाला। ऋषीकडे आला, ऋषीचं दर्शन घेतलं। विद्वान ऋषी होते, परंतु राजाच्या तोंडावरची चिंता त्या ऋषींनी ओळखली। त्या ऋषींनी राजाला प्रश्न विचारला, राजा, तुझ्या राज्यामध्ये सगळं काही कुशल तर आहे ना? राजा बोलू लागला, हो महाराज, तुमच्या आशीर्वादाने सगळं काही छान आहे। परंतु राजाच्या तोंडावरची चिंता पाहिल्यानंतर ऋषींच्या लक्षामध्ये आलं की कुठली तरी चिंता राजाला आहे। ऋषींनी राजाला जवळ बोलावलं, त्याला आपल्या जवळ बसवलं आणि सांगितलं, राजा, नीतीने धर्माने राज्य करण्यासाठी ईश्वराने राज्याची निर्मिती केलेली आहे। भगवंत सगळीकडे लक्ष थोडीच देऊ शकतो। नीतीने धर्माने राज्य हे झालंच पाहिजे आणि म्हणून तर यथा राजा तथा प्रजा असं म्हटल्या गेलेलं आहे। आणि तू सुद्धा त्याच पद्धतीने एकंदरीत राज्यकारभार करत आहेस धर्माने, नीतीने। पण तरी सुद्धा तुला कुठली तरी चिंता आहे, ती मला निसंकोच सांग। वैखानस राजाच्या डोळ्यात पाणी आलं।
ऋषींना साष्टांग नमस्कार करून राजा म्हणाला, गुरु महाराज, काल रात्री मला स्वप्न पडलेलं होतं. माझे वडील नरकामध्ये पचत आहेत आणि ते मला रात्री स्वप्नामध्ये येऊन ते म्हणाले की माझ्या उद्धारासाठी काहीतरी कर. माझे वडील विद्वान असताना त्यांना नरक यातना का भोगाव्या लागत आहेत, मला कृपा करून सांगा. ऋषी हे अंतरज्ञानी होते, त्रिकालज्ञानी होते. ऋषींनी डोळे बंद केले आणि त्यांनी ज्यावेळेस सगळं काही प्रकार पाहिला त्यावेळेस ऋषींनी सांगितलं की वैखानस राजा, तू चिंता करू नकोस. मी तुला सांगतो की तुझ्या वडिलाच्या हातून कुठला दोष घडला, त्यामुळे तुझ्या वडिलाला आणि नरक यातना भोगाव्या लागत आहेत. तुला तर माहितीच आहे राजा की तुझ्या वडिलाला 2 धर्मपत्न्या होत्या, पण तुझे वडील फक्त एकाच धर्मपत्नीकडे पाहत असत, तिला नीतीने वागवत असत. तुझ्या वडिलाची दुसरी जी धर्मपत्नी होती ती सुद्धा दिसायला सुंदर होती, परंतु नीतीने तुझे वडील वागवत नव्हते, तिला नियमाने वागवत नव्हते, नीतीने वागवत नव्हते. त्यामुळे ती नेहमी नाराज असायची. त्यामुळे तिच्या नाराजीमुळे एकंदरीत तो दोष तुझ्या वडिलाला लागलेला आहे आणि त्यामुळे तुझे वडील नरकामध्ये पचत आहेत. आज ज्यावेळेस वैखानस राजाला ही बातमी कळाली, वैखानस राजाने गुरु महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि यावरती उपाय विचारला. ऋषी म्हणाले की तुझ्या वडिलाला सद्गती प्राप्त करायची असेल, त्यांना मोक्षाला पाठवायचं असेल, तर आता ही येणारी मोक्षदा एकादशी आहे, ती मोक्षदा एकादशी कर, जेणेकरून तुझ्या वडिलाला सद्गती प्राप्त होईल आणि एकादशीचं, मोक्षदा एकादशीचं पुण्य तुझ्या वडिलाला समर्पण कर, अर्पण कर. मग तुझे वडील सद्गतीला प्राप्त होतील, मोक्षाला प्राप्त होतील. राजा घरी आला. मोक्षदा एकादशी अनायासे आलेलीच होती. मग राजाने ती मोक्षदा एकादशी नियमाप्रमाणे परिपूर्ण केली. दशमीच्या दिवशी 1 वेळेला भोजन करून, दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी यथासांग आणि एकादशी करून, फल आहार करून, भगवंताचे चिंतन करून, भगवान विष्णूचे चिंतन करून, एकादशी व्रत पूर्ण करून देवाच्या जवळ बसून आणि द्वादशीला सूर्य उदयाच्या आधी आणि पारणं करून हे 3 दिवसाचं मोक्षदा एकादशीचं व्रत नियमाप्रमाणे राजाने परिपूर्ण केलं आणि तेच पुण्य आपल्या वडिलाला राजाने समर्पित केलं. त्यामुळे त्याच्या वडिलाला सद्गती प्राप्त झाली. हेच तर महात्म्य आहे मंडळी. मनुष्य जन्मामध्ये म्हणून एकादशी व्रत नक्कीच प्रत्येकाने केलंच पाहिजे. एकादशीमुळे लवकर माणसाचं पुण्य देखील वाढत असतं. ही कथा, या कथेला सुद्धा आशीर्वाद आहे. ही कथा जो कोणी मनुष्य ऐकेल किंवा जो कोणी मनुष्य ही कथा वाचेल, त्या माणसाला सुद्धा आयुष्य सरल्यानंतर, संपल्यानंतर सद्गती प्राप्त होईल. जो पापी असेल त्या पापी लोकांचं सगळं काही पाप या कथा श्रवणाने दूर होईल, असा आशीर्वाद भगवान गोपाल कृष्णानं दिलेला आहे. ही कथा आपल्याला आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांना पाठवायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.